विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय। भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 2 मधून विजयी झालेले आहेत। धनश्री कोलगे यांना मात्र पराभव स्वीकारावा लागलेला आहे, पराभव पत्करावा लागलेला आहे। भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकरांना तिकीट मिळाल्यापासूनच चर्चा होत होती, पण त्यावेळी आता प्रभाग क्रमांक 2 मधून घोसाळकर विजयी। मिरज प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेना लीड घेताना दिसते, तर राष्ट्रवादीच्या रेश्मा यांनी देखील आघाडी घेतलेली आहे। वॉर्ड क्रमांक 2 भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर विजयी झालेले आहेत। पहिला निकाल आपण उत्तर मुंबईचा केवळ आणि केवळ लोकशाही मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर आपण या क्षणी पाहतोय। खरं तर वॉर्ड क्रमांक 2 मध्ये भाजपने सगळी शक्ती ही पणाला लावलेली होती। भाजपचे आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री रणांगणात उतरवलेले होते। भाजपा 65, शिंदेची शिवसेना 1, राष्ट्रवादी 0, खातेही उघडलेलं नाहीये। काँग्रेस 22, तर युबीटी पवारांची राष्ट्रवादी देखील 0, मनसेही 0। तर नागपूरमध्ये भाजपने आपला गड कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। ठाण्यात आपण पाहतोय, ठाण्यामध्ये नेक टू नेक फाईट भाजप आणि शिंदेची शिवसेना 8 आणि 10। त्यामुळे ठाणं कोण राखणार? गड शिंदे कायम राखणार की भाजपा गड काबीज करणार? काय वाटतं? निश्चितच आहे। कल्याण डोंबिवली मधलं देखील चित्र तशाच प्रकारचं आहे। भाजप 17 जागांवरती आघाडीवरती आहे। 9 जागांवरती शिवसेना जी आहे शिंदेची ती मात्र आघाडीवरती दिसते। त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेमध्ये देखील भाजप 18, शिवसेना 7 जागांवरती, राष्ट्रवादी अजितदादांची 3 जागांवरती, मात्र काँग्रेस 21 जागांवरती त्या ठिकाणी पुढे असल्याचं दिसतंय। कोल्हापूर महापालिकेमध्ये मात्र काँग्रेस आपला करिश्मा चालवतं का, आपला गड त्या ठिकाणी राखतो का आणि तिथल्या महापालिकेवरती शिक्कामोर्तब करतो का, याकडे देखील लक्ष असेल, कारण काटेकी टक्कर देत त्या ठिकाणी 21 जागांवरती ते पुढे असल्याचं बघायला मिळतंय। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मात्र 2 जागांवरती आहे। मनसे असेल किंवा राष्ट्रवादी असेल शरदचंद्र पवारांची ती मात्र 0-0 वरती असल्याचं आणि अपक्षांनाही फारसा थारा हा कोल्हापूरकरांनी दिला नसल्याचं दिसून येतं। खरं तर कोल्हापूर हे असं ठिकाण आहे जिथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत जेव्हा पाऊस पडलेला होता त्यावेळी सगळ्यात जास्त लीड हे कोल्हापूरमधून पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेला होता। पण या निवडणुकीत मात्र इथं फटका, तर ठाण्यातलं चित्र हे फार महत्वाचं आहे। ठाण्यामध्ये भाजप हे सुरुवातीपासून आपले कक्ष रुंदावताना दिसत होतं, तर आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत नेक टू नेक फाईट। वंचित आघाडीचे 4 उमेदवार आघाडी घेताना दिसत आहेत। लातूरमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झालेत।